तर सिच्युएशन नुसार तुम्हाला चेंडू दिला जाईल आणि ते सुद्धा अंपायर चॉईस करतील. आणखीन काही सूचना ज्या सूचना आहेत बघा. विकेटला खास करून गोलंदाजाला 7 पॉइंट असतील आणि ते जसे विकेट घेतील तसे तुम्हीही कॅल्क्युलेट करा. आमचा मॅन्युअल स्कोरर आहे, डिजिटल स्कोरर आहे, ते देखील कॅल्क्युलेट करतील आणि बॅटर करता 1 पॉइंट प्रत्येक रनला असतील. आणि मॅन ऑफ द सिरीज जी स्कूटी आहे, ती स्कूटी जो सर्वोत्तम खेळ दाखवेल या स्पर्धेमध्ये ओव्हरऑल, मग तो 2 मॅचमध्ये 100-200 रन करो किंवा फायनल पर्यंत त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवला. पंच थोडं थांबायचं आहे, रूल्स अगोदर पोचवतोय जेणेकरून मिस्टेक होणार नाही. 7 विकेट, विकेटला 7 पॉइंट, रनला 1 पॉइंट आणि सिरीज करता ओव्हरऑल इंडिव्हिज्युअल ज्याचा परफॉर्मन्स जास्त, ज्याचे पॉइंट जास्त त्याला सिरीज मिळेल. आणि उद्याचा अगोदरच अनाउन्समेंट करतोय, आगरी बॉयज आणि एनआर कट्टा ठीक 4 वाजता आपण यायचंय. 4:15 मॅच चालू होईल आणि रॉकस्टार बॉयज आणि पतू पॅकर आपण देखील ठीक 5 वाजता यायचंय. म्हणजे 4ला आपण देखील या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. उद्या लेट येईल त्याला पेनल्टी. संघ दोन्ही लेट आले तर षटकांमध्ये कपात. अशा प्रकारच्या सूचना आयोजकांनी आमच्यापर्यंत दिले. जाऊया जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार सीझन 5. लेट्स प्ले. गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल खालीच राहिलाय आणि पहिल्या बॉलवरती 2 सलामीवीर आपण पाहतोय. एक गोपी निषाद आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगला प्लेयर आहे. चला एक्स्ट्रा मेंबर पाठवा प्लीज आरके टीम. हितेंद्र भोईर बॉलिंग मार्क वरती. मॅन ऑफ द सिरीज एक त्याच्या नावावर आहे. मागील वर्षी काही पॉइंटनी ती सिरीज गमावली होती. असा जुचंद्रचा बायकर मॅन, सिरीज मॅन आणि जास्तीत जास्त मॅच विनर प्लेयर. 2 धावा सध्या कंप्लीट. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय स्वप्नील मुकादम आहे का? स्वप्नील मुकादम यांना आपण पाहतोय. हा पटका पहा. पहिल्या धावा कशा प्रकारच्या आल्या गोपीच्या बॅट मधून. ऑफ स्टंप वर पिचिंग केलेला बॉल ऑन दी अप, कव्हरच्या वरून हाताला स्पर्श झाला होता बॉल आणि तिथे 2 धावा येत आहेत. टोटल जर पाहिले इथे देखील काहीतरी घडते आणि पाहता पाहता याही धावा कंप्लीट. मायक्रोफोन वरती तुषारजी सोनवणे व्हॉइस ऑफ चंद्रपडा जॉईन झालेत. वेलकम आपला कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये, हार्दिक स्वागत. थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कदापि विकेट गेली असते पण तिकडे ऑन द क्रीज गोपी पोचले गेलेत. हितेंद्र भोईत या नावाची चर्चा नेहमीच आपण पाहिलेली आहे. अगदी JPL असू द्यात, एक गवेकचा फॉर्मॅट त्याने नेहमीच चांगल्या पद्धतीने खेळला आणि तोच हितेंद्र भोईर 3 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च करतो. स्ट्राईक रेटवरती स्वप्नील मुकादम. या पुढचा बॉल राईट ओव्हर दी विकेट. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, चांगला फटका. या बॉलवरती जर पाहिले गेले तर धावा वेगाने मिळतील. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील, फेकी होईल. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण प्राप्त केल्या जातील. कुठेतरी जर पाहिले गेले तर पहिली मॅच आहे, नवीन चेंडू आहे आणि जर पाहिले गेले तर धावा या वेगाने बोलवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आणि गोपी करतायत. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. प्रथम बॅटिंग करताना टीम आरके टायगर्स. जबरदस्त फटका खेळला होता. सध्या गोपीच्या बॅट मधून धावा येत आहेत आणि स्वप्नील मुकादमच्या बॅट मधून देखील धावा येत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, लेट कट खेळला. शॉर्ट थर्डमॅनला बॉल गेला. 1 धाव येते. 5 चेंडू 6 धावा. JPL सीझन 5 हाय फाय ही स्पर्धा आपण पाहतोय आणि प्रत्येकाने भरपूर सराव केलाय या स्पर्धेकरता. खास सिरीज, बॅटर, बॉलर, इमर्जिंग प्लेअर, इतर पारितोषिक त्याची चर्चा या संपूर्ण 4 रात्रीमध्ये. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. इकडे जर पाहिले गेले तर पडल्यानंतर जर बाउन्स चांगला घेतल्या बॉलने, गती चांगली होती. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 6 धावा. सुरुवात चांगली झाली टीम आरके टायगर संघाच्या माध्यमातून. प्रत्येकानं वाटतं आपल्या गावामध्ये एखादी भव्य दिव्य प्रीमियर लीग व्हावी आणि जुचंद्र गाव नेहमीच क्रिकेटमध्ये अगदी उत्तीर्ण राहिले आणि त्याच कारणाचं JPLचं आयोजन नियोजन. आजचा पहिला दिवस रात्रीचा खेळ आपण बघतायत. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 6 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. आरके टायगर्सच्या संघाला बघतायत. रणजितजी किणी या संघाचे प्रोप्रायडर म्हणून आपण बघताय, संघ मालक, त्यांचं देखील कौतुक असेल.
दुसऱ्या बाजूला जय श्रीराम या संघाला आपण बघतायत एक बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्या उपक्षामध्ये आरके टायगर्स खेळतोय. लक्षात ठेवा 5 ओव्हरचा मॅच आहे, जास्तचा वेळ खर्च होणार नाहीये. याची दखल तर आपण दोन्ही टीमने घ्यायचे, पंच आपण देखील घ्यायचे. या ठिकाणी बघा टायमर देखील ऑन आहे आणि 7:21 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. 4 मिनिटांमध्ये पहिली ओव्हर झाले. तर 5 ओव्हरचा मॅच आहे. 4 मिनिटाकरता 20, 4 ओव्हर करता 20 मिनिटं म्हणजेच प्रत्येक मॅच मध्ये या सूचना आहेत. जर जास्त वेळ गेला तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. मीटिंग मध्ये देखील सांगितले. म्हणून जय श्रीराम, बरोबर तुम्ही वेळेवरती आहात, परंतु अजूनही टाइमपास होणार नाही याची दखल घ्या. यानंतर होणारा मॅच दोन्ही टीम आपण देखील रेडी राहा. आणि रिव्ह्यूचा टाइम जो काय आहे प्लस मायनस तो आम्ही बरोबर आमचे स्कोरर त्याची दखल घेतील. विशाल भोईर स्कोरिंगच्या बाबतीमध्ये नंबर 1 सध्या स्कोरर आहे आणि टायमर मशीन या स्पर्धेमध्ये ते घेऊन आलेत ऑन टाइम. दुबई वरून खास ती मशीन मागवलंय. जाऊया या मॅचच्या दिशेने आणि बॉलिंग मार्क वरती आलाय राज सिंग. विजयदीप कोपरीपाडा, आई महामाई स्पोर्ट कोपरीपाड्याचा हा खेळाडू. सुरुवातीला द ग्रेट मराठा संघामध्ये पाहिलं या खेळाडूला आणि आता आपला छाप सोडण्याकरता तोही रेडी आहे. पहिला बॉल ऑफ स्टंप वर पिचिंग केलाय म्हणून शपल क्रॉस हे रूल्स लागू होत आहेत. ऑफ स्टंप वरती पहिला पाय गेला, बरोबर दोन्ही लाईन आहे ना, जे शपल वाईट आणि वाईट लाईन त्याच्या मध्ये बॉल पडलाय म्हणून हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्या मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीला आपण ऑन स्ट्राईक बघताय. राज सिंग षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. P1 P2चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामध्ये आत्मविश्वास राजवरती दाखवलाय. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, जाग्याहून खेळले, परंतु इकडे जर पाहिलं गेलं तर ऑफस्टिकच्या आतमधून जाणारा बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा बॉल डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतो. सुरुवात इथे अक्षयजी थोड्याशा नाजूक परिस्थितीमध्ये टीम आरके टायगर्स 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा फटकावरती लागल्यात. टायगर प्रमाणे दहाडली पाहिजे ही टीम आणि त्याकरता स्वप्नील मुकादमकडे तो अनुभव आहे स्ट्राईकला. तो पुन्हा एकदा शपळ झालाय. इथे डायरेक्ट हिट झाला असता तर डेंजर एंडला दोन्ही बॅटर होते. सध्या गफलत झालंय. प्रामाणिक प्रयत्न होते किपर कडून बाईटच्या माध्यमातून. एक धाव ललितजी भोईर सर आणि विरल नायर सर. मी म्हणेन 2 दिवसाचा गॅप आणि त्यानंतर पुन्हा एकदा नाईटला ते देखील थेट पंचांच्या भूमिकेमध्ये. टीमची धावसंख्या 7 हे पहा ऑन स्क्रीन दृश्य. इथे स्वप्नील मुकादमने जर पाहिलं ना तर अगोदर हार मानली होती. कदापि विकेट जाण्याची दाट शक्यता होती, परंतु डॉट बॉल 1 रन आले बाईटच्या माध्यमातून. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा होता, इथे सोडून दिला गेलाय. पंच सांगताय आता इथे व्हाईट बॉल साठी पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. आता थोड्याच वेळात तिथे माहिती पोहोचली जाईल. JTC आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण बघत आहोत. यस, आमचे तिसरे पंच आपण या प्लीज वरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला जयप्रकाश जी घरत पंचांच्या भूमिकेमध्ये, नाही मनोज परेट यांना आपण बघतोय. वेलकम परेट सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. DRS पंचांनी घेतले का? यस, पंचांना स्वतःच्या निर्णयावरती शंका जाणवले म्हणून त्यांनीच हा निर्णय घेतलाय. कदाचित गोलंदाज मध्ये आला असावा, त्या कारणास्तव हा निर्णय. बघूया डिसिजन पेंडिंग. जुचंद्र प्रीमियर लीग आणि डॉट बॉल. डॉट बॉलचा इशारा येतोय म्हणजेच जो फुटवर्क आहे ना स्वप्नील मुकादमचा आणि गोपीचा, जर पाहिलं सध्या तरी दोघांचा बॉडी लँग्वेज खेळण्याची पद्धत सेम दिसली. अगोदर स्वप्नीलने देखील त्या प्रकारे डॉट केला म्हणून पहिला स्वप्नीलचं नाव घेतलं आणि त्यानंतर गोपी. पुढचा बॉल गोपी करता. मागील वर्षी विहानामध्ये होता हा खेळाडू. आता पुन्हा एकदा यावेळी जर पाहिलं लाऊड अपील केले. अपील फक्त वाईड वाचवण्याकरता केला होता आणि ते वाईड बॉल आहे. आता शपल क्रॉस होऊन देखील जी शपल वाईड लाईन आहे तीही क्रॉस केली. व्हाईट बॉलचा सिग्नल. हितेंद्र भोईर आपण लगेच फिल्डिंग लावायचे आहे. व्हाईटने धावफलक 8. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जास्तीत जास्त ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न तो करतो आणि यशस्वी राहिलाय. गेले 4 बॉलवरती जर पाहिलं तर एक सिंगल धाव बाईकच्या स्वरूपात खर्च केली, परंतु यावेळेला व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 8च्या घरामध्ये. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. ऑफस्टिकच्या बाहेर शपल झालाय. फ्लिक केल्या बॉलला निघून चालल्या बॉल काउकन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतील सिंगलला डबल मध्ये
परावर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि इकडे 2 धावा परिपूर्ण प्राप्त केल्या जातात. या 2 धावेच्या माध्यमातून आता आर के टायगर जाऊन पोहोचतोय तब्बल 10 धावा धाफटकावरती लागल्या गेल्यात 5 बॉलच्या समाप्तीनंतर. बाची सुरुवात व्हायला पाहिजे होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये, ते होऊ शकले नाही आहे, परंतु इथून वेगाने धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल राज सिंग 5 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केल्यात, विकेट नाही मिळाली, याची खंत आहे जरूर हितेंद्रला देखील, त्याचबरोबर राजला देखील. आपण बघताय स्ट्राईक एंडवरती गोपी निशाणा आपण बघताय. शेवटचा इथे अंतिम बॉल, गोलंदाज तयार. ऑप्टिकचा बाहेरचा बॉल, बॅटची हलकीशी कडा, विकेट किपरचा सहारा. मैदानाच्या आतमध्ये विकेट जात असताना पहिला धक्का लागलाय आर के टायगर्स या टीमला. गोपीच्या खेळीला पूर्णविराम. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, 10 वरती हा पहिला धक्का. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा. ओव्हर द विकेटने हा चेंडू होता आणि चेंडूचे पिचिंग जर पाहिले ऑप्टम लाईन वरती बरोबर सेटअप केला, कॉट बिहाइंड, आणि हे सेलिब्रेशन पहा. धावफलक जर पाहिलं ना तर पॉवर प्ले मध्ये झाले पॉवरफुल गोलंदाजी आणि टीमची धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 10 रन्स. टायमर ऑन आहे आणि त्यानंतर बॅटर आउट झालेला जो काही टायमर आहे तो देखील आपण स्टॉप करतोय, ऍडजस्टमेंट करतोय. या टीमचा विचार केला, या ही टीमची चर्चा आपण करणार आहोत. सध्या न्यू बॅटर आलाय मिस्टर कल्पेश भोईर, या टीमचा आयकॉन प्लेयर. बंटी या नावाने प्रसिद्ध आणि मागील वर्षीमध्ये चर्चेत असलेलं नाव, ज्यांनी एकही षटकार खाल्ला नव्हता. द ग्रेट मराठा संघामधून खेळत असताना महेंद्र गुवारी हा बॉलिंग मार्क वरती आलाय. आई महामाई कोपरीपाड्याचा खेळाडू बुमरा सारखी ऍक्शन इन ऍक्शन मध्ये बुमरा सारखा खेळ दाखवेल का? बुमरा आणि महेंद्र भरपूर अंतर आहे, परंतु त्याच्यासारखी ऍक्शन या गोलंदाजाची आहे, म्हणून या टीमचा बुमरा म्हणून त्याचा उल्लेख केला जातोय. टीमची जर्सी देखील ब्लू. टायमर ऑन आहे, पाती आपण याकडे लक्ष द्या. आणि बॅटिंगवाला संघ देखील आपण पाहतोय स्ट्रगल करतोय. 2 ओव्हर 10 रन 1 विकेट. स्वप्नील मुकादम, कल्पेश भोईर. बंटी वाजवेल का घंटी यंदा आयकॉनच्या भूमिकेमध्ये, त्यालाही पाहतोय. आणि त्यांनी उल्लेख केला की आम्ही जास्तीत जास्त धावा करू या 5 ओव्हरमध्ये. पहिला बॉल महेंद्र गोवारी पेव्हिलियन बॉक्स एंड करून. स्वप्नील मुकादम स्ट्राईक एंडला बॅटर. बुमरा सारखी ऍक्शन, परंतु स्वप्नील मुकादम इतक्या बाहेर गेला की बॉल देखील बाहेर पिचिंग झालं. व्हाईट बॉल तर आलाय आणि व्हाईट बॉलनी धावपळक जर पाहिल तर 11च्या घरामध्ये 11 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाजाला माहिती आहे फलंदाज जर ऑप्स्टिकच्या बाहेर शपथ होत आहेत हलकेशे देखील, परंतु इकडे आपल्याला ऑप्स्टिकच्या बाहेरच गोलंदाजी करायची आहे. पहिल्या बॉल व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या धावफटकावरती 11, 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम आर के टायगर्स. या पुढचा बॉल राईट ओव्हर दी विकेटने ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आलाय. धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 1च्या माध्यमातून 12 धावा लगातार 2 बॉल व्हाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतात. अक्षयजी खराब लेन, खराब लाईन. एकच विचार आहे की ऑप्स्टम लाईन बॅटर देखील तिथे शफल क्रॉस होतोय आणि स्वप्नीलला माहिती आहे, कारण की सातत्याने एकमेकांच्या अपोजिट खेळत असतात एकमेकांच्या सोबत. आतमध्ये इन स्विंग बॉल आहे. स्ट्रगल 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 आणि स्ट्रगल काही संपेना, परंतु स्वप्नील मुकादम असा खेळाडू आहे कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी गेम चेंज करू शकतो. 1-2 डॉट बॉल झाले ना तरी स्वप्नीलमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, फक्त ते फटके एक्झिक्यूट करायला हवेत आणि या क्षणाला ती गरज देखील आहे. बंदे में हे दम, नाम आहे स्वप्नील मुकादम. 6 मध्ये 3 आतापर्यंत बनवलं स्वप्नीलने. हा फुलटॉस बॉल आहे, खराब लाईन खराब लेन पाहायला मिळते. लेग स्टिक वरती हा बॉल अगदी पिचिंग झालाय. कदाचित हाताचं नियंत्रण गेलं असावं, बॉल हातातून निसटला असावा. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉल व्हाईटच्या स्वरूपात हाताळलेले आहेत. कुठेतरी लाईन आणि लेंथ नाही मिळाली आतापर्यंत महेंद्रला, परंतु त्याला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. सुरुवात मित्रमंडळी टीम जयश्रीरामची चांगली पद्धतीने झाले, परंतु इकडे जर पाहिले गेले तर प्रत्युत्तर जर देत असताना आर के टायगर या संघाला जर पाहिलं तर वेगाने धावा बनवायच्या. 13 वरती 1 धक्का. स्लोवर वन पिक केलाय, पुल केलाय आणि चेंडूला गुलही केलाय.
म्हणून सांगितलंय की बंदे में है दम, नाम आहे स्वप्नील मुकादम आणि त्याच्या बॅट मधून आलाय JPL सीझन 5 चा पहिला दर्जेदार धमाकेदार JPL सिक्सर. थँक्यू डीजे. या स्पर्धेतील पहिला षटकार स्वप्नीलच्या नावावरती राहतोय. चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि बॉलला पाठवले बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार आलाय, नितांत गरज होती या फटक्याची आणि तो षटकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना स्वप्नीलच्या बॅटमधून 19 वरती एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला टीम आरके टायगर्स. या पुढचा बॉल. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित नाही होऊ शकला. ऑन साईडला निघून चालला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये बाकवा स्क्वेअरला बॉल फील्ड करतील. फेकी थोडीशी खराब झाली परंतु बाकअप भावेश जोगलेचं मिळेल. तत्पूर्वी जर पाहिले गेलं तर एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाते. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावफटकावरती 20 एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि दोन्ही चॅनलवरती ही स्पर्धा आपण लाईव्हच्या स्वरूपात पाहतोय. JTC लाही सबस्क्राईब करा आणि TCP लाही जास्तीत जास्त फॉलो करा आणि ज्या काही व्हिडिओ आहेत दोन्ही चॅनलच्या आपल्या मोबाईलद्वारे आपण थेट पहा, व्हायरल करा दोन्ही चॅनलला. हेच मी सांगेन. जय वीरू एकत्र आल्यात आणि त्यांना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल थोडासा बाहेर, लेग कटर जास्त बाहेर, आउट स्विंग. अँगल जो पाहिजे ना तो अँगल मिळत नाही आहे. व्हाईट बॉल 1+1. या 2 धावा होत असतं क्रिकेटमध्ये. कधी जर पाहिला स्वप्नील मुकादमचा स्ट्रगल तर कधी आता महेंद्र यांचा आपण पाहतोय स्ट्रगल. टोटल जर आतापर्यंत पाहिलं ना त्यांनी 4 वाईट टाकल्यात. जास्तीत जास्त एक्स्ट्रा धावा 3 मध्ये 12 दिल्यात. हीच ती संधी आहे इथे अटॅक करायचा. जो जास्त धावा खर्च करतोय महेंद्र. कमबॅक झालं बॅटिंग करा टीमचं, कारण की जास्तीत जास्त धावा आतापर्यंत महेंद्रने खर्च केल्या. जवळपास जर पाहिले गेलं तर 5 धावा अवंतरच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत खर्च केलेले आहेत. 22 वरती एक धक्का लागलाय. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बराच काळ बॉल बाहेर होता. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कुठेतरी जोखीम पत्कारली आणि तिकडे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होत असताना लेगबाईच्या स्वरूपात एक धाव येईल परंतु धावचीच्या माध्यमातून स्वप्नील मुकादम विकेटचं पतन. खेळाडू बाद. स्वप्नील मुकादम ऑन स्क्रीन पहा किती नाराज आहे. रनआउट झालाय आणि चांगला कमबॅक त्याने केला. षटकार ठोकला आणि असं रनआउट कदापि एखाद्या खेळाडूला हवं नसतं आणि नाराज आहे कारण की चांगली बॅटिंग करत होता. कमबॅक त्याने केला होता 10 धावा करून आपल्या टीमच्या हिताकरता. तो रनआउटसाठी विकेट सॅक्रिफाईस केला. नाहीतर स्वप्नील मुकादमने अनेक वेळा इतर बॅटरला अशा प्रकारे विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडले परंतु आज दिवस नव्हता असं म्हणणार नाही मी. कमबॅक त्याने केलेला. कल्पेशचा कॉलिंग जो होता ना तो चुकीचा होता कारण की समोरच्या बॅटरला देखील आणायचं होतं. न्यू बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झालाय राकेश गोवारी. बेस वर्सेस बेस. एका टीमचे 2 खेळाडू आमने सामने. जो आई महामाई कुपरीपाड्याचा कॅप्टन असतो राकेश आणि त्याच्या अपोजिट त्यांचा महेंद्र. इथे स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. टॅप केले बॉलला आणि सॉफ्ट हँडने दिशा दिली. 1 धाव येते. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे येते. टीमची धावसंख्या 24 धावा. जणू काही महेंद्रची गोलंदाजी आहे ना ती मुंबई लोकल प्रमाणे 12 डब्यांची दिसू लागले. जेवढे बॉल त्यांनी आतापर्यंत टाकले. एक्स्ट्रा स्वरूपात धावा आल्यात. ही एक महत्वाची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा वैयक्तिक महेंद्रने खर्च केल्यात. 24 वरती 2 धक्के लागलेत आरके टायगरच्या संघाला. मैदानाच्या आतमध्ये राकेशला आपण बघता परंतु स्ट्राईक रेट वरती कल्पेश आहेत. फटका इथे फसला. विकेट जाण्याची दाट शक्यता. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. डाऊन दी बॉल. शैलूने टिपलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आरके टायगर्स आयकॉनचा खेळ अर्थातच. कल्पेशला परतावा लागेल. डगआउट टेन्शनने मोठा धक्का लागलाय हा बॅटिंग करा टीमला. थँक्यू. म्हणून खेळाडूकडे कॉन्फिडन्स असावा, ओव्हर कॉन्फिडन्स नसावा आणि या मॅचमध्ये तेच पाहिले आपण. मिस टायमिंग फटका ऑफ स्टंपवर पिचिंग बॉलला ओळखला नाही आणि शेवटला का होईना
जाता जाता मात्र महेंद्रने आपल्या टीमला खुश केले. पहा दुसऱ्या अँगलने ऑफ स्टंपवरती बॉल, ब्लाइंड स्ट्रोक, आउटसाइड एज आणि पूर्णपणे चारोकाने चित स्वतःला करून घेतलं. पॉइंटला फिल्डर होता शैलू, साने गुरुजी संघामध्ये नेहमी खेळत असतो आणि त्याने हा झेल टिपला गेला. सातत्याने पाहत राहावा. इथे JTC आणि TCP द्वारे थेट प्रक्षेपण जबरदस्त आपण पाहतोय. म्हणून सांगितले की स्वप्नील मुकादम चांगली बॅटिंग करत होता, काही गरज नव्हती कल्पेशला त्याला रनआउट करण्याकरता भाग पाडला. स्वप्नील निराश झाला आणि इथे पाहिलं ना तर कुठेतरी तो रनआउट खटकला, त्याच्या मागे विकेट देखील आला. या गोष्टी मॅटर करतात क्रिकेटमध्ये. ओव्हर झाल्यात 3 ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 24 धावा. टाइमपास जास्त करू नका, बरोबर वेळेनुसार तुम्ही आहात तर त्याचीही दखल आपण घ्या. रिदम जो आहे तुमचा कॅरी फॉरवर्डच तुम्हीच करा. यानंतर होणारा मॅचची चर्चा देखील आपण करणार आहोत थोड्याच वेळात. नेक्स्ट मॅचचा टॉस विहाना सुपर किंग आणि त्यांच्या अपोजिट आहे टीम द ग्रेट मराठा. VSK अँड द ग्रेट मराठा. नेक्स्ट मॅच कॅप्टन एका इनिंग नंतर आपण टॉस बॉक्सच्या दिशेने येणार आहात. जे रूल्स आहेत ते माहिती आहेत तुम्हाला. कितवा गोलंदाज डबल टाकू शकतो, चौथी किंवा पाचवी ऑप्शन आहेत तुमच्याकडे. रुपेश गुवारी आलाय, चंद्रपाडा CKM चा खेळाडू. चांगला फटका आहे स्क्वेअर कटचा, ड्राईव्ह केलाय कव्हरला, डीप कव्हर मध्ये बॉल गेलाय. एक धाव. राकेश गुवारी सिक्सर किंग. तर त्याच्या सोबत आहे निखिल भोईर. खन्ना इज बॅक. नुकताच स्पर्धा गाजवली या खेळाडूने आणि काय साने गुरुजी चषकामध्ये बेस्ट बॅटरचा खिताब मिळाला होता. 5 षटकार एका ओव्हरमध्ये. तो विक्रमही या खेळाडूच्या नावावर आहे आणि तो सध्या स्ट्राईक एंडला आहे. मागील वर्षी VSK मध्ये होता हा खेळाडू. निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये आता चौकार आणि षटकारांची नितांत गरज आहे, त्यासाठी निखिलला पाठवले. हा फुल टॉस आहे. याही वेळेला फटका फसला. मिस्टॅबिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. खाली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव त्या ठिकाणी परिपूर्ण प्राप्त केली जाईल. पण मोठे फटके खेळण्यासाठी तुम्हाला जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रॉपर टायमिंग देखील करावं लागेल. यावरती सिंगल धावील 26 धावा फटकावरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना RK टायगर्स. रुपेश गुवारी वर्सेस राकेश गुवारी. RG आमने सामने. पहिला बॉल जर पाहिला 2 बॉल सिंगल आल्यात. ऑफ स्टंपवर पुन्हा एकदा त्याच दिशेने कव्हरच्या वरून उडवला. डीप कव्हरला बॉल जातोय. फिल्डर आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आखो में इशारा आणि इथे 2 धावा येत आहेत. सिंगल डबल हे बेसिक क्रिकेट आहे आणि एखादा चौकार षटकार लागला तर ऑटोमॅटिकली तो धावफलक आहे ना तो वाढताना दिसेल. 28 वरती 3 विकेट 3 बॉल. रुपेशला आपण बघताय षटक क्रमांक 4 मध्ये त्याचा वापर करण्यात आलाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनीही केले. 3 बॉलमध्ये 4च धावा आतापर्यंत त्यांनी मैदानाच्या आतमध्ये खर्च केला. स्ट्राईक वरती राकेश गुवारी. धीम्या गतीचा बॉल नाही ओळखू शकले. बॉल चालल्या मागे. अगदी जर पाहिले गेले तर विकेट किपर आहेत आणि चांगली त्या ठिकाणी फिल्डिंग केली जाईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. कुठेतरी दडपण, दबाव, प्रेशर पहिल्या बॉल पासून मैदानाच्या आतमध्ये RK टायगर्सच्या संघाच्या वरती दिसतोय. दबावमधून बाहेर पडावं लागेल आणि त्याकरता हे 2 बॅटर. फुल टॉस बॉलला गॅप मध्ये खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग झाला नाही. मिस टायमिंग शॉट. एक धाव कंप्लीट. डायरेक्ट हिट तर लागला. बॅकअप आहे आणि एक या धावसंख्येने धावफलक 29. RK टायगर संघ पहिल्या वर्षी टॉप 3 मध्ये पोचला होता. हा संघ चांगली खेळी राहिली होती. रणजित दादा किणी यांचा संघ तर एका बाजूला हृदयनाथ भोईर आणि जितू म्हात्रे यांचा संघ. जेवढा मॅच सोपा वाटतोय तेवढा मॅच सोपा नाही आहे या जुचंद्रच्या मैदानावरती. नाईटचं क्रिकेट आणि त्यासाठी जर पाहिलं गेलं तर कमीत कमी धावा देखील होताना नेहमीच आपण पाहिल्या नाही आहेत या मॅच वरती. आता पाहूया धावा वेगाने बनतील का. स्विचिंग खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. परंतु निखिल आणि बॉल आणि बॅटचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये नाही होत असताना 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा फटकावरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम RK टायगर्स. थँक्यू. बरोबर वेळेनुसार आहात आणि 2 मिनिटं तुमच्याकडे आहेत फिल्डिंग सेट करायला, बॉलर बॉलिंग मार्क वरती आणायला.
पहिला बॉल टाकण्याकरता. म्हणजे जर तुमच्याकडे वेळ असला तर तुम्ही टाइम घेऊ शकता. आणि बरोबर ज्याच अनुषंगाने इथे जर पाहिलं तो विकेटचा त्यानंतर थर्ड अंपायरचा टाइम काउंट करून ॲक्युरेट 1 मिनिट वाचवलाय. म्हणून ही शिस्त लागली पाहिजे. येणाऱ्या पुढच्या टीमने देखील याची दखल घ्या. द ग्रेट मराठा आणि त्याच्या अपोजिट पुढचा मॅच विहाना सुपर किंग कुणाल पाटील आणि द ग्रेट मराठा कैवल्य पाटील. 2 पाटील हे कर्णधार, तर रोहन कुंजविहारी पाटील टीमचे संघ मालक, तर मोहनदादा पाटील हे संघ मालक आणि को ओनर मिस्टर भावेश पुणेकर इन ॲक्शनमध्ये याही संघाला आपण पाहणार आहोत. द ग्रेट मराठा संघ JPL ची ट्रॉफी शोधतोय, तर विहाना सुपर किंग टॉप 3 मध्ये मागील वर्षी पाहिलं होतं या संघाला अगोदर टॉप 6 मध्ये. म्हणून सर्व संघांची आपण चर्चा करतोय. बॉलिंग मार्कवरती राज पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय स्लॉग ओव्हर करता. राज सिंग, सिंग इज किंग. पहिला बॉल त्याचा. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय, अपरकटचा फटका खेळायचा होता. पॉइंटला बॉल गेलाय. फिल्डर आहे, गफलत होते आणि पहा जो बॉल जात नाही त्याला जबरदस्ती सीमारेषेच्या दिशेने पाठवण्याचा इरादा. कदाचित 3 धावा होऊ शकल्या असत्या का प्रश्नचिन्ह आहे. या 2 धावेने धावपळक जर पाहिलं तर विशाल भोईर आमचे स्कोरर माहिती देत आहेत की धावा झाल्यात टोटल धावा आतापर्यंत 31. पहिल्या 4 ओव्हरमध्ये कुठेतरी चुका नाही झाल्या, पण तिकडे षटक क्रमांक 5 जशी सुरुवात झाली पहिल्याच बरोबर 2 धावा राज सिंगच्या विपक्षामध्ये. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला गेला. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता केली जाईल. अक्षयजी एक महत्त्वाची बाब या मॅचमध्ये पाहायला मिळाले. आता पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील, त्यानंतर त्याही गोष्टीचा उल्लेख आपण करणार आहोत. आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये एक गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. पहिले 4 बॉलर फ्रेश घेतले आणि त्यानंतर जो 4 गोलंदाजामधून एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तर त्यालाच 5व्या षटकामध्ये पुढे आणलं जाईल. आणि राज सिंगने जवळपास जर पाहिलं तर पहिले षटक हाताळलं होतं, जबरदस्त गोलंदाजी राहिली होती आणि 5व्या षटकामध्ये त्याला आमंत्रित केले. सेकंड स्पेल मध्ये आलाय कारण की सिंग इज किंग. आता मात्र हुक करायचा होता, मिस टायमिंग फटका होता. स्क्वेअर लेगला बॉल निघून जातोय. फिल्डर येईल तिथपर्यंत 2 धावा. स्वप्नील मुकादमनी षटकार ठोकला, त्याला रनआउट केलं. तिथून धावांचा जो ग्राफ आहे तो खाली झाला. 33 वरती 3 विकेट. चौथ्या ओव्हरचे जर पाहिले 5व्या ओव्हरचे 3 बॉल फेकून झाले. म्हणजेच काय 3-3-3-3चा हा नेल्सन फिगर को इन्सिडंट आकडा. इथे काहीतरी गडबड होईल या आकड्यावरती. राज सिंग 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा त्याने खर्च केल्या. राकेश प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅशबॅक दिलं जाईल. इथे फटका चांगल्या हवेत उडालाय. लॉग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याला बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी राकेशच्या बॅटमधून संघर्षाचा RK टीमसाठी हा षटकार. थँक्यू. मी म्हणेन खराब फिल्डिंग, कारण की बॉल आतमध्ये होता. सँडीनी जे इशारा केला ना तो चुकीचा होता. आतमध्ये आरामात कॅच होऊ शकला असता, परंतु सँडीचं कॉन्सन्ट्रेट नव्हतं पहा. आणि इथे षटकार आलाय म्हणून सांगितलं. नेल्सन फिगर होता ना तिथे काहीतरी गडबड होते आणि गडबड पाहिली. षटकार गेला मिसफिल्डचा. इथे बॅटची एज घेत पाठीमागे गेलाय शॉट थर्डमॅनला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं खराब प्रदर्शन भावेश झोगले मार्फत. आणि इथे पाहिलं तर या 2 धावा पहा. ऍक्शन रिप्ले. आउटसाइड एज पाठीमागे शॉट थर्डमॅनला बॉल गेला. तिथे फिल्डरला भावेश झोगले पायाने बॉल अडवला आणि पाहिलं देखील नाही. 3 फिल्डर पुढे आले. तिथून या 2 धावा चिकी सिंगल चिकी डबल्स आता कंप्लीट होत आहेत. 41 5 बॉल 41 धावा फटकावरती लागल्या गेल्या. जे पहिल्या 4 षटकामध्ये झालं नाही ते षटक क्रमांक 5 मध्ये होत आहे. फिल्डिंगचा दर्जा कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत. चांगली फिल्डिंग हार्दिक म्हात्रेच्या माध्यमातून केली जाईल. 2 धावा तर परिपूर्ण प्राप्त केल्या जात आहेत. 2च धावेवरती ते सॅटिस्फाय व्हावं लागेल. राकेश 3ऱ्या धावेसाठी पलटलेत, परंतु इकडे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 2च धावा मिळतील. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. टीम RK टायगर्स 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा कुठेतरी कमी प्रमाणात बनलेल्या आहेत, परंतु पाठलाग करायचा आहे 44 धावांचा टीम जय श्रीराम या संघाला. पहिल्या डावाचा आलेख जर पाहिला गेला तर
गोपीला आपण बघितलं सुरुवात त्याने केली होती, 7 बॉलमध्ये 5 धावा, त्याची विकेट गेली. हितेंद्रने टिपलेला झेल आणि तिकडे महत्त्वाचा धक्का लागला. स्वप्नील मुकादमला आपण बघितलं 9 बॉलमध्ये 10 धावा त्यांनी केल्या. रनआउटच्या माध्यमातून त्याची विकेट गेली. कल्पेश भोईर या टीमचे आयकॉन आहेत, त्याची विकेट पहिल्याच बॉलवरती गेली. 0 या धावसंख्येवरती कल्पेश भोईर आउट झाले. राकेश गोवारी 11 बॉलमध्ये 19 धावा नॉट आउट राहिले. निखिल भोईरला आपण बघितलं 2 बॉलमध्ये 1 धावा त्यांनी केल्यात. 43 धावा धाफडकावरती लागलेत आणि जय श्रीराम या टीमला 44 धाव्यांचं उद्दिष्ट कंप्लीट करावं लागेल. हितेंद्र भोईर एक षटक राहिलं, त्यामध्ये 6 धावा. सुरुवात तर चांगल्या पद्धतीने राहिली, इकॉनॉमिकल षटक राहिलं. राज सिंगला आपण बघितलं 2 षटकं, विकेट नाही मिळाली, परंतु 1 विकेट त्याला मिळाली. 17 धावा त्याने अगदी खर्च केल्या. महेंद्र गोवेरला आपण बघतायत 13 धावा 1 विकेट, 13ची इकॉनॉमी त्याची राहिली. आणि रुपेशला आपण बघितलं 5 धावा त्याने खर्च केला, विकेट त्यालाही नाही मिळाली, परंतु चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन जय श्रीराम संघाच्या माध्यमातून राहिली. 44 करायचे आहेत. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या द ग्रेट मराठा जीवचंद्र आणि विहाना सुपर किंग्स दोघांमध्ये होणारा हा पुढील मॅच असेल. विहाना सुपर किंग्स टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत, कुणाल पाटील येत आहेत. दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा जीवचंद्र टीमचे कॅप्टन कैवल्य पाटील सुद्धा येत आहेत. मी विनंती करतोय, रुपेश म्हात्रे आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की भावेश वनगा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. समालोचक आहेत या स्पर्धेमध्ये, आपण त्यांना सुद्धा ऐकणार आहोत. तत्पूर्वी त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या टॉस बॉक्स मध्ये करूया. JPL जीवचंद्र प्रीमियर लीग 2026 सीझन 5 हॉटेल अक्षित फॅमिली अँड रेस्टॉरंट यांच्याकडून या टॉस बॉक्स करता सहकार्य झालं. दोन्ही कॅप्टन आले, चांगला नवीन पर्व आहे, 5वा पर्व आहे, चांगली तयारी दोन्ही कॅप्टननी या स्पर्धेकरता केलं. कुणाल पाटील आत्मविश्वासाने उतरणार, कारण मागच्या वर्षात सुद्धा चांगला खेळ त्यांनी आणि त्यांच्या टीम कडून आपण बघितला होता. हा टॉस आपण करतोय. 5 षटकांचा मॅच असेल आणि सूचना तर तुम्हाला दिलेल्याच आहेत. पहिली 3 षटकं हे तुमचे जे गोलंदाज असेल ते नवीन गोलंदाज वापरतील आणि त्याच्यानंतर मग दुसरी 2 षटकं हाताळण्याकरता तुम्हाला आखणे आखायचे. भावेश वनगे यांच्या शुभ हस्ते टॉस. काटा असा आवाज होता, इथे छापा आलाय. भावेश वनगे यांना विनंती करतोय, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या. कुणाची मॅच जिंकण्याकरता टॉस सुद्धा फार महत्वाचा. टॉस तुम्ही जिंकलाय, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. या JPL करता कशी तयारी केलंय? कारण मागच्या पर्वात सुद्धा चांगला परफॉर्मन्स झाला होता. पुन्हा एकदा संघ मालकाने तुमच्यावर विश्वास दर्शवलाय आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप चांगली तयारी केली आहे, चांगला खेळायचा प्रयत्न करू. तरी किती धावसंख्येपर्यंत बांधून ठेवाल समोरच्या टीमला, म्हणजेच रोकाल? 40 ते 45. ह्या आधी आता ह्या JPLच्या पर्वा करता काही तयारी केले? सराव मॅचेस वगैरे तुमचे खेळलेत? हा सराव केला आहे आणि प्लेअर पण चेंजेस आहेत. काय बोला, तुम्ही काय म्हणाल? टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमच्या काय प्रतिक्रिया, डिसिजन काय असतं? आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो, पण आता फलंदाजी आले तर आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग लाईनअप चांगले आहे का, सर्वोत्तम आहे असं वाटतं तुम्हाला? हो हो, सर्व प्लेयर चांगल्या टचमध्ये आहेत आणि चांगली प्रॅक्टिस वगैरे करत आहेत. समोरच्या कॅप्टनने म्हटलं की 40 पर्यंत आम्ही रोखू, तर तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. सांगू शकत नाही की जास्त होतील किंवा कमी होतील, तर म्हणजे आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. मागच्या JPLचा अनुभव तुमच्या टीम करता कसा होता आणि आता कशी तयारी? मागच्या JPLमध्ये आम्ही लॉस झालो होतो, टीम मॅच हरलो होतो सर्व. तर यावर्षी प्लेयर पण चेंजेस आहेत आणि ग्राउंडही वेगळं आहे, तर आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार. काही बदलाव दिसत आहेत मागच्या वर्षापेक्षा इथे आता यंदा? खूपच चांगलं मैदान केलेलं आहे अजिंक्य स्पोर्ट्स आणि मोहन पाटील यांनी मेहनत करून सर्वांनी, आणि खेळायला मजा येईल. तुम्हाला शुभेच्छा असतील, कुणाल तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉस या ठिकाणी झालेला आहे. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय विहाना सुपर किंग्स टीमचे कॅप्टन कुणाल पाटील यांनी आणि त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं द ग्रेट मराठा जीवचंद्र या टीमला. थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे 2 युवा समालोचक आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत. अक्षय साटम, तुषारजी सोनावणे. तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर होऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
चला थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जुचंद्र प्रीमियर लीग 2026 JPL आपण बघतायत. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होईल ही अपेक्षा प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 43 बनल्या. 3 घड्यांच्या मोबदल्यामध्ये आरके टायगर्स आता इकडे 30 बॉल आणि करायचे आहेत, त्यामध्ये 44 धावा. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला दिव्या शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. 2 आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रुपेश गुवारी आणि शैलेशला आपण बघतायत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचील डाऊन दी बॉल, टिपलाय जेल. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट जाईल. फलंदाज बाद. गोल्डन डक वरती रुपेश गुवारी, काय जबरदस्त कॅच घेतला. आणि कल्पेश भोईर कधी पाहिलं नाही पॉवर प्ले मध्ये पहिली ओव्हर टाकताना, पण तो JPL आहे. जे आपल्या टीम मध्ये चांगले गोलंदाज असतात त्यांना संधी मिळत नाही, त्यांना इथे तो प्लॅटफॉर्म आहे. इथे तुमचा टॅलेंट दाखवा आणि या स्पर्धेमध्ये आपला अधिराज्य गाजवा. कल्पेश भोईरला पहिल्या बॉलवरती विकेट मिळालाय आणि मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर एंटर झालाय. मला वाटतं दोन्ही जे संघ आहेत ना, सानिया गुरुजीचे खेळाडू आहेत, म्हणून शैलेश आणि हार्दिक टीम सानिया गुरुजीमध्ये सातत्याने पाहिले. ओपनिंगला देखील पाहिले. हार्दिक 1 डाऊनला आलाय, इमर्जंट प्लेयर. आणि इथे स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. हो, काय कॅच. राकेश गोवारी, उडता पंजाब मूवी पाहिला. इथे उडता राकेश सर्कलच्या दिशेने पाहिलं, कव्हरच्या दिशेने होता आणि काय उलट दिशेने धावत असताना हा झेल इन ऍक्शन रिप्ले मध्ये. इंटरेस्टिंग हा कॅच. हार्दिक मात्रे 0 वरती आउट होतोय. 1 बॉल खेळलाय आणि राकेश गोवारीने काय कॅच टिपलाय. अफलातून ब्रिलियंट कॅच. हे पहा ऍक्शन रिप्ले. राऊंड विकेटने गोलंदाजी. लेग कटरचा बॉल बाहेर निघणारा, बरोबर या बॉलला हॅमर केलं आणि बॉल पाहिला तर काय कॅच. कव्हरच्या दिशेने एकदा नाही दोनदा नाही, चारही अँगलने पाहत राहा. JTC आणि TCB वरती हा फटका पहा. बॅकफुटला जाऊन जागा बनवली. परफेक्ट फटका होता. तेवढा सुंदर कॅच. राकेश गोवारी कॅच ऑफ द मॅच. खूप चांगला झेल या ठिकाणी पाहायला पडतोय मैदानाच्या आत. राकेशच्या माध्यमातून हार्दिकला कदाचित पॉवर प्ले षटकात का पाठवलं होतं की इनफिल्डला क्लिअर करत असताना इथे चौकार षटकार खेळायचे, परंतु इथे पहिलाच बॉल फटका फसला आणि मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला झेल पकडत असताना दुसरा धक्का. बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत टीम जय श्रीराम संघाला. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होईल का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. कल्पेश बॅटिंगमध्ये नाही काय करू शकले, परंतु आता इथे गोलंदाजीमध्ये आलेत आणि गोलंदाजीमध्ये त्यांचा क्लास, गोलंदाजी या ठिकाणी दर्जा दाखवत असताना राकेश आणि दुसरा बदल वंटीला आपण बघतोय कल्पेशला विचार विनिमय करतात. माहिती आहे जास्त धावा झाल्या नाही आहेत, परंतु 44 धावा देखील या रचनेमध्ये अगदी जर पाहिजे तर मोठ्या मानल्या जातील. नितीनजी पाटील साहेब आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. उद्योजक जुचंद्र मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॅक टू बॅक 2 विकेट गेल्यात. नवीन फलंदाज राज सिंग मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. धीम्या गतीचा बॉल समोर ओढलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बॉल सीमारेच्या पलीकडे राज सिंग आले. राज सिंगने सुरुवात केली टीम जय श्रीराम या संघाशी षटकाराने. राज सिंग मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सिंग इज किंग. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आणि कॅमेरा वर्क पहा. आज मला वाटते कॅमेरामॅन हरेशचा बर्थडे आहे आणि हरेशनी हे चांगलं क्षणचित्र दाखवलं. हरेश, आपणास वाढदिवसाच्या गोड गोड लाख लाख शुभेच्छा. TCP JTC आणि JPL कडून आपण असंच कार्य करत राहा आणि असंच तुम्ही आयुष्यात पुढे जात राहा. याच सदिच्छा, याच शुभेच्छा. आपणास वाढदिवसाच्या गोड गोड लाख लाख शुभेच्छा. महेंद्र भगत, मृणाल म्हात्रे, JPL टीम यांच्याकडून. 3 बॉल 6 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म जॅम, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. येतोय सिक्सर.
थँक्यू डीजे. खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. राज थांबण्याचं नाव घेत नाहीये. जसं मैदानाच्या आतमध्ये आला पहिला षटकार त्याने उडवला आणि हा पहा दुसरा षटकार ॲक्शन रिप्ले बॅक टू बॅक सलगचे 2 विकेट गेल्यानंतर हे 2 षटकार चांगलं टायमिंग या बॉलवरती जुळवलं आणि बॉलला फेकून दिले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय. मॅचमध्ये कमबॅक झालाय. पलटवार केलाय टीम जय श्रीराम या संघाने. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद आता 12 धावा फटकावरती लागलेल्या आहेत. अराउंड विकेटने यावेळेला धीम्यागतीचा बॉल नाही ओळखू शकले. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. खरं तर कमबॅक करायचं होतं. तो कमबॅक झालाय. डॉट बॉल आलाय. 44चं लक्ष असताना 12 धावा सुरुवात चांगली झाली परंतु विकेट या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. 2 विकेट 2 षटकार आता 2 डॉट येतील का अप्रश्नचिन्ह आहे. ओ बॅक टू द बॉलर खेळायचं होतं. मिड ऑफला बॉल गेलाय. फिल्डर आहे गोपी आणि गोपीने बॉलला टिपल्यानंतर 1 धाव. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा घटना घडल्या. एकतर 2 विकेट सुरुवातीला त्यानंतर 2 षटकार आता 1 सिंगल. 13 धावा 2 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना सेकंड इनिंगमध्ये जय श्रीराम हा संघ आपण पाहतोय. 24 बॉल 31चं आव्हान. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी जय श्रीराम टीम 44 धावेचा पाठलाग करत असताना 13 धावा फटकावरती लागल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारी चेंडू असेल 24 बॉलमध्ये 31 धावा इथे रोखायच्या आहेत टीम मार्केस संघाला आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीराम संघाला ठोकायच्या आहेत. पहिलाच मॅच जबरदस्तरित्या 2 टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. विचार होतोय. राज सिंग आतापर्यंत 4 बॉल त्याने फेस केले. त्यामध्ये 13 धावा त्याने बनवल्यात वैयक्तिक आणि दुसऱ्या बाजूला पाहिले गेले तर शैलूला आपण बघतायत. शैलेश आहेत आतापर्यंत एकही बॉल त्याने फेस केलेला नाही आहे. अनुभवी आणि एक एक्सपिरियन्स गोलंदाज 40+ अगदी एक जबरदस्त गोलंदाज ज्याने कित्येक वर्ष या जुचंद्र गावासाठी क्रिकेट खेळलंय आणि आता 40+ देखील सुरू केलंय. 24 बॉल आणि 31 करायचे आहेत. आता षटक क्रमांक 2 मध्ये स्वप्नील मुकादमला आपण पाहत आहोत. चला जास्तीचा वेळ खर्च होणार नाही याची दखल घ्या टीम RK टायगर्स. कारण की जर पाहिले गेले तर पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. तिथून जर पाहिले गेले तर टायमरला सुरुवात केले आणि प्रत्येक अगदी जर पाहिले गेले तर बॉल गणित आम्ही तुम्हाला षटका गणित या ठिकाणी जर पाहिले गेले तर टायमर आम्ही तुम्हाला पोहोचवणार आहोत. चला दर्शन भरपूर वेळ खर्च होतोय लक्षात ठेवा. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 13 धावा फटकावरती लागल्यात. स्वप्नील गोलंदाज श्रेया राज सिंग स्ट्राईक एंडला आहे. शॉर्ट बॉलचा वापर फटका येते चांगला आहे. बॉल इन टू द गॅप. क्षेत्ररक्षक पोहोचतील. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केले. फेकी होईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पार पाडल्या जातात. अक्षयजी धावा प्रत्येक बॉलकडे येत आहेत. ही एक महत्वाची गोष्ट टीम जय श्रीराम संघासाठी. त्याचं कारण आहे राज सिंग काय फटकेबाजी करतोय आणि त्याची बॅटिंग आणि बॉडी लँग्वेज पाहिली तर पॉझिटिव्ह दिसतंय. ज्या पद्धतीने राज सिंग प्रहार करतोय ना मॅन इन फॉर्म आहे. स्वप्नीलचा पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इथे फटका फसला गेला. बॅटची एज लागली आणि इथे कॉट बिहाइंड. चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील त्याची पाहतोय. त्यानंतर पंचांचं देखील कौतुक. चांगलं डिसिजन त्यांच्याकडून. विकेट गेलाय इथे राज सिंग ज्याच्या बॅटमधून 6 मध्ये 15 आल्या. 250चा स्ट्राईक रेट. जबरदस्त बॅटिंग केली परंतु बॅक टू द पॅव्हिलियन राज सिंग. थँक्यू डीजे. एक विकेट टेकर गोलंदाज स्वप्नीलला आणला गेला षटक क्रमांक 2 मध्ये आणि इकडे पुन्हा एकदा विकेट मिळालेली आहे. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्यावरती हवीत ठरवत होता आतापर्यंत आणि त्याच फलंदाजाला इथे परतीचा प्रवास दाखवलाय. स्वप्नीलच्या खात्यामध्ये विकेट जाईल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हितेंद्र भोईर अर्थातच पाती या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. वसई तालुक्यामधील एकमात्र असा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती सर्वाधिक मांडोदर सिरीजचे पुरस्कार आहेत.
जबरदस्त कामगिरी नेहमीच राहते आणि या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत. गेल्याही वर्षी टीम जय श्रीरामच्या माध्यमातून आयकॉन खेळलेत. याही वर्षी त्या संघाने अगदी त्यांच्या ओनरने भरोसा दाखवलाय आणि त्यांनाच मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. डावखुऱ्या शैलीचे विस्फोटक आघातीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिला बॉल खेळण्यासाठी तयार. पहिलाच बॉल फटका येते. क्लास आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचलेत बंटी आणि पुन्हा एकदा चुकीचं फिल्डिंगचा दर्जा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कॅचेस विन द मॅचेस. ही कॅच फार इम्पॉर्टंट या मॅचची. इथे कॅच टिपला असता तर महत्वाचा फलंदाज टीमचा आयकॉन हितेंद्रची विकेट गेली असते अक्षयजी, परंतु 2 धावा मिळतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 17 धावा. मिस टायमिंग फटका होता आणि हे पहा सातत्याने ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका खेळला आणि त्यानंतर हा झेल देखील सुटला. ओ हा बॉल पाहिला तर बिमर बॉलचा इशारा पंचांकडून. हाईट इज अ फॅक्टर. फ्लाईट होती आणि भरपूर कमरेपेक्षा वरती या बॉलला नो बॉल दिला जातोय. मागील बॉलवरती कॅच सुटला त्यानंतर इथे नो बॉल आला. हितेंद्र भोईर म्हणजे एक JPL ची बाईक आणि मागील वर्षी काही पॉइंट्सने तो मागे राहिला. अगदी मला वाटते 5 ते 10 पॉईंटचा फरक होता. मिस्टर JPL म्हणून ज्याचाही आपण उल्लेख करू शकतो. बायकर मॅन आणि मालिकावीरचा खिताब सर्वाधिक ज्या खेळाडूच्या नावावर आहे. मॅच विनर मिस्टर हितेंद्र भोईर. पाती आलाय स्ट्राईक एंडला. फ्रीडचा बॉल हितेंद्र भोईर करता. स्वप्नील मुकादम बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा. फ्रीडचा बॉल बॅक टू द बॉलर. बॉल अडवला एका हातात. ऍक्शन रिॲक्शन पाहायला मिळते आणि हा बॅटल रंगेल यात काही शंका नाही. डॉट बॉल येतोय 18 वरती 3 4 बॉल. ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. फ्रीडचा बॉल आणि तिकडे जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलोथ्रू चेंडू अडवलं एका हाताने आणि पहा जसा बॉल हातामध्ये आला तसाच थ्रो केला स्ट्राईक एंडच्या अगदी एस्टँडवरती, परंतु एस्टँडवरती नाही आदळला आणि तिकडे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर सुखरूपपणे हितेंद्र पोहोचलेले आहेत. 1.4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 18 धावा फटकावरती लागल्या. 44चा पाठला करत असताना या पुढचा बॉल. इथे फटका चांगला आहे. मिड ऑफ आतमध्ये लॉंग ऑफला कोणी नाहीये. एक टप्पा घेत असताना क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक्स्ट्रा कव्हरचे बॉलपर्यंत चांगली फिल्डिंग सर दर्जा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन. एक्स्ट्रा कव्हर पासून अगदी लॉंग ऑफच्या रिजनला पोहोचलेत. हेच तर JPL आहे. तुमची गुणवत्ता दाखवायची आणि गोपीचं कौतुक करेल. काय फिल्डिंगचा दर्जा दाखवत असताना जर पाहिलं तर कव्हरला होता. कव्हर मधून तो लॉंग ऑफच्या दिशेने आला. एक्स्ट्रा कव्हर मधून जबरदस्त फिल्डिंग वर्क. 18 वरती 3 20 धावा. थोडस इथे जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय आणखीन म्हणजेच कहाणी में ट्विस्ट आलाय. 2 ओव्हर 20 झाले. 44चं टार्गेट असताना 12 मध्ये पाहिजे आहेत 24 धावा. 12 चेंडू 18 चेंडू 24 ची गरज. हा पहा ऑन स्क्रीन जय श्रीरामचा डगआउट दाखवला जातो. त्या टीमचे ओनर देखील त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतात. सर्वच जण खुश आहेत कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील धावा येतात. 18 बॉल आता 24 करायचे आहेत. जितू म्हात्रेने देखील आपण बघतायत. उदयन भोईर असतील या टीमचे अगदी जर पाहिजे ओनर आहेत जय श्रीराम. नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न या संपूर्ण संघाच्या माध्यमातून केला जातो. ऑन स्क्रीन हे दोन्ही फलंदाज शैलेश आणि दुसऱ्या बाजूला हितेंद्र भोईरला दाखवलं जातं. शैलेश आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल फेकून झालेले आहेत या दुसऱ्या डावातील, परंतु अजून देखील एकही बॉल खेळण्याची संधी त्याला मिळालेली नाहीये. दुसऱ्या बाजूला हितेंद्रला आपण बघतायत 5 बॉलमध्ये 4 धावा त्याने केलेत. हा पहा जय श्रीरामचा झेंडा आहे मात्र लहरताना दिसतोय आणि नेहमीच सातत्याने ज्या वेळेला JPL झाले त्या वेळेला हा झेंडा आपल्याला त्या डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच ऑन स्क्रीन TCP आणि GTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जातं. मॅच अजून देखील संपलेली नाही आहे. मॅचमध्ये मजा येईल. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जर पाहिले गेले तर विजयाकरिता 24चं लक्ष. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालेले आहेत. संतोषला आपण पाहत आहोत. संतोषकडे आशा अपेक्षा ठेवल्यात या मॅचच्या. जरा दर्शन वेळेचा आता अभाव न करताना आपल्या क्रिकेट खेळायचा आहे. जास्तीचा वेळ खर्च होतोय. शैलेश स्ट्राईक एंडवरती आहेत. फिल्डिंग कशा प्रकारची लावले पाहतात. कुठल्या रिजनला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचे आहेत हे देखील पाहिलं जातं. विराजी नायर, ललितजी भोईर, बंड्यासरांना आपण बघतात मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा फटकावरती लागले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. संतोष आले षटक क्रमांक 3 मध्ये. हा पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेरचा चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही आहेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील.
बॅकवर्ड पॉईंटचे डीप कव्हर पॉईंटला तत्पूर्वी जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा प्राप्त केल्यात. परिपूर्ण फलंदाजी नेहमीच तंत्रशुद्ध फटक्यांची मेजवानी आपण हितेंद्रच्या बॅटमधून बघितले, परंतु त्याला आता साथ द्यावी लागेल चांगली शैलेशला. याबरोबर धावा मिळतील 2. हितेंद्र भोईरचा विचार केला तर त्याच्या नावावर आहेत टोटल या JPL मध्ये 232 धावा. जबरदस्त बॅटिंग या संपूर्ण JPL मध्ये नंबर 2 ला आहे सर्व सीझनचा विचार केला तर. हितेंद्र भोईर 232 धावा. हो, यावेळी टॉस झाला, आतमध्ये आला, ऑब्रेक चेंडू होता आणि ऑब्रेक चेंडूला ओळखू शकला नाही. डॉट बॉल, दबावाचा डॉट बॉल. इथे मॅच मध्ये कमबॅक करण्याचा आणि तो कमबॅक करावा लागेल. काळानुसार, वेळेनुसार, सिच्युएशननुसार कमबॅक करावाच लागेल RK टायगर संघाला. पण ज्याप्रमाणे जयश्रीरामने गोलंदाजी केली नाही, आता तशाच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये RK टायगरच्या संघाला करावं लागेल. डॉट बॉल हा फार महत्वाचा होता. ऑप्टिकच्या बाहेर शपल झाले, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक पुढे आले आणि तिकडे चुकीची फिल्डिंग, बॉल सीमारेषा पलीकडे, मस्तक पे दस्तक, 6 रन, षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा फटका, जागा बनवली, शपल क्रॉस झाला, हाफ पॉली बॅट फिरवली, शॉर्ट अंपुलचा फटका होता आणि फिल्डर स्वप्नील मुकादम त्याच्या डोक्यावरून. प्रयत्न चांगले होते परंतु सध्या षटकार आलाय. या षटकारानिशी धावपळक आता विशाल भोईर ॲक्युरेट माहिती देतील. 28 धावा, 3 विकेट, 15 बॉल, 16 ची गरज. पहिलाच मॅच रफ अँड टफ, परंतु सध्या धावा येत आहेत. संतोष पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा शपल क्रॉस ऑप्स्टमच्या बाहेर. इथे रनआउटची संधी होती, संधी हुकली गेली. एक धावा येतील एक बाईटच्या माध्यमातून. धावा 29 या धावपळकावरती. 4 बॉल. असं वाटलं या षटकामध्ये मोमेंटम येईल. पहिल्या बॉल ते 2 धावा आल्या, दुसरा बॉल डॉट आला, परंतु त्यानंतर आलेला षटकार फार काही सांगून जातो या मॅच मध्ये. 14 बॉल मध्ये करायच्यात 15 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी, पहिली मॅच जिंकण्यासाठी टीम जय श्रीराम संघाला परंतु धावा रोखायच्या आहेत. RK टायगर्स याही संघाचा विचार जर केला तर जबरदस्त संघ आहे, चांगले चांगले गोलंदाज आहेत. आता परिपूर्ण त्या गोलंदाजांना त्यांची गुणवत्ता मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल. षटक क्रमांक 3 मध्ये आमंत्रित केलं होतं संतोषला, त्याने एक षटकार जरूर खर्च केला. आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहिलं तर 9 धावा त्याने अवघ्या 4 बॉलमध्ये खर्च केलेल्या आहेत. स्ट्राईक एंडवरती हितेंद्र मॅचला घेऊन खेळणारा खेळाडू आहे. ऑप्टिकचा बाहेरचा बॉल हलक्या त्या हाताने बॉलला ड्राईव्ह केले, मागे निघून चालला बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील. शेवटच्या क्षणाला जर पाहिजे तर बॉल चेस झालाय, फेकी केली जाईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 3 धावा प्राप्त केल्या जातात. खरे तर तंत्रशुद्ध फटके हे नेहमीच हितेंद्रच्या बॅटमधून बघितले. 3 बॉलच्या अगदी 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा दाफडकावरती 32 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इस्टनच्या मागे आपण बघतोय दर्शन मात्रेला आणि त्याला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग मिळाली. म्हणजे चांगला संघ आहे परंतु बॅटिंग लाईनअपची ऑर्डर कुठेतरी आपण पहिल्या इनिंग मध्ये भावेश म्हात्रे सारखा खेळाडू देखील आहे या टीम मध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. थँक्यू. मला वाटतं खुर्ची घेऊन आतमध्ये जे बसले आहेत आयोजक माहिती सांगतायत की बाहेर व्हायचंय. जे आतमध्ये आहेत छत्रपती लायन्स ग्रुपचे खेळाडू आहेत मला वाटते आणि इथे पतू पॅकरचे देखील आहेत. थोडं आतमध्ये आपण देखील टीमची धावसंख्या जर पाहिली 38 रॉकस्टार टीम. आपण देखील जे कोणी आतमध्ये आहेत त्यांनी बाहेर जा, रेलिंगच्या अगदी बाहेर. द ग्रेट मराठा तुमचे काही खेळाडू आहेत त्यांनाही आपण थोडं आतमध्ये घ्या जेणेकरून बाउंड्री लाईनला टच राहू नका. रेलिंगच्या बाहेरच आपण जायचंय. इतर सर्व टीम्स पतू पॅकर, छत्रपती लायन्स ग्रुप, छत्रपती वॉरियर, जय श्रीराम, RK टायगर, NR कट्टा, विहाना सुपर किंग, रॉकस्टार बॉईज, द ग्रेट मराठा आणि आगरी बॉईज सर्वांनाच या सूचना आहेत. हा षटकार आला आणि मॅचची जणू काही हवा काढली या षटकारनिशी. 12 बॉल 6 ची गरज. सोपा मॅच झालाय आणि लवकर मॅच जिंकला तर नेट रन रेट फार मॅटर करतो प्रीमियर लीग मध्ये. हो, निश्चित स्वरूपात एक धाव, एक विकेट फार महत्वाचं ठरते आणि या मॅच मध्ये लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. तो म्हणजेच हितेंद्र आणि दुसऱ्या बाजूला शैलेशला आपण बघताय. 5 बॉलमध्ये आता 14 धावा. शैलेशला थोडीशी लेट स्ट्राईक मिळाली परंतु जशी त्याला स्ट्राईक रोटेट झाले त्याने आक्रमण सुरू केलेत.
5 बॉलमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. हितेंद्र संतांनी सावध सुरुवात त्याने केली. मित्र म्हणेन 6 बॉलमध्ये 7 धावा. त्याला माहिती आहे अगदी टीमचे आयकॉन आहोत आपण आणि आयकॉनला साजेची खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. संघाला गरज आहे सिंगल डबलची. सिंगल डबल आपण खेळूयात आणि दुसरे जे बॅटर आहेत त्यांना आक्रमण करण्यासाठी सांगूयात. 12 बॉल करायचे आहेत, 6 धावा. षटक क्रमांक 4थ्या मध्ये आता आमंत्रित केलंय स्वप्नील मुकादम या गोलंदाजाला. पहिला बॉल गोलंदाज तयार. सेकंड वरती हितेंद्र. इथे फटका चांगला आहे, उंची जास्त गाठल्या आणि बॉल लांबी देखील तेवढीच गाठले. टीमच्या आयकॉनने संपवला खेळ, अगदी षटकार ठोकलाय आणि 6 धाब्याने अगदी टीमचा विजय. आपा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये होत असताना टीम जय श्रीराम संघाच्या माध्यमातून नक्कीच तो हनुमंत रायांचा गदा देखील आपण पाहतोय आणि सुरुवातीलाच वेशभूषा आपण पाहिली. पार्थ मांगेला नारंगीवरून आला होता आणि त्या एंट्रीमध्ये आपण पाहिलं. हँडशेक करायला विसरू नका. हस्तांदोलन आपण करायचंय.